चला बालमित्रांनो, आपण आज एकाच शब्दाचे भिन्न अर्थ या घटकावरील सराव चाचणी सोडवणार आहोत. नेहमीप्रमाणेच ही चाचणी 30 गुणाची असेल आणि यामध्ये 15 प्रश्न असतील. म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असेल. चला तर आता आपण चाचणी सोडवण्यास सुरुवात करूया. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. शब्द एकच असतो पण त्याचे अर्थ भिन्न भिन्न असतात. या घटकावरील ही चाचणी असणार आहे. बघा, प्रश्न पहिला. कर या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ पर्यायामधून निवडा. तर बघा, कर हा बोल्ड अक्षरात शब्द लिहिलेला आहे आणि त्याचे 2 वेगवेगळे अर्थ बघा. पर्याय क्रमांक 1 कर हार, पर्याय क्रमांक 2 हात करणे, पर्याय क्रमांक 3 हात कार आणि पर्याय क्रमांक 4 कट कर. सांगा याचं अचूक पर्याय किंवा याचं अचूक उत्तर काय येईल? तर बघा, त्याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. कर म्हणजे हात आणि कर म्हणजे करणे हे क्रियापद या अर्थाने देखील कर हा शब्द वापरला जातो, म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. त्यानंतर बघा, प्रश्न दुसरा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधा. बघा आता, वधूने वराला हार घातला. तर वराला या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे, हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि त्यासाठीचे जे पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 वर, पर्याय क्रमांक 2 वरती, पर्याय क्रमांक 3 नवरा आणि पर्याय क्रमांक 4 आशीर्वाद. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधा. तर बघा, वधूने वराला, मग वर या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो? तर सांगा याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 नवरा. वधू म्हणजे नवरी, वर म्हणजे नवरा. बरोबर ना? ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रश्न तिसरा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायामधून निवडा. माझ्या भावाला कारल्याचा भाव जास्त वाटला. भाव या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे आणि बघा त्यासाठीचे 4 पर्याय. पर्याय क्रमांक 1 महाग, पर्याय क्रमांक 2 दर, पर्याय क्रमांक 3 संकट आणि पर्याय क्रमांक 4 कर्ज. सांगा काय असणार आहे याचं अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर असणार आहे भाव या शब्दासाठीचं. सांगा बरे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 दर. ज्यांचे अचूक उत्तर आले त्यांचं अभिनंदन. त्यानंतर प्रश्न चौथा. तो खूप अंतर अनवाणी चालला. या वाक्यातील अंतर या शब्दाचा अर्थ काय होतो? तर बघा, अंतरसाठी काय पर्याय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 मन, पर्याय क्रमांक 2 भेद, पर्याय क्रमांक 3 दर आणि पर्याय क्रमांक 4 लांबी. सांगा काय असणार आहे? तो खूप अंतर अनवाणी चालला. अंतर यासाठी काय असणार आहे सांगा बर. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लांबी. त्यानंतर प्रश्न 5वा. भारी वाटणे या वाक्प्रचारामधील भारी या शब्दाचा अर्थ काय होतो? भारी वाटणे मधील भारी या शब्दाचा अर्थ काय होतो? बघा, पर्याय क्रमांक 1 चांगले, पर्याय क्रमांक 2 वाईट, पर्याय क्रमांक 3 भीती आणि पर्याय क्रमांक 4 शांत. सांगा बरं, भारी या शब्दाचा अर्थ काय होईल? तर भारी म्हणजेच, भारी वाटणे म्हणजेच चांगले वाटणे. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 6वा. अंग या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ पर्यायामधून निवडा. पर्याय क्रमांक 1 अंगण शरीर, पर्याय क्रमांक 2 जन्म मन, पर्याय क्रमांक 3 भाग बाजू आणि पर्याय क्रमांक 4 भाग भेद. सांगा बरं काय असणार आहे याचा अचूक उत्तर? अंग कुठल्या 2 अर्थाने वापरला जातो अंग हा शब्द? तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 भाग बाजू या अर्थानं अंग हा शब्द वापरला जातो. तर आत्तापर्यंत आपण 6 प्रश्न सोडवलेले आहेत. ज्यांचे 6 प्रश्नांची उत्तरं अचूक असतील त्यांना 12 गुण मिळालेले असतील. अशाच प्रकारचे सराव चाचणी सोडवण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त चौथीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा, म्हणजे त्याही विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये अधिक भर पडेल. ठीक आहे. तर नंतर बघा, प्रश्न 7 ते 12. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा. बघा, 7 ते 12 साठी ही सूचना आहे. प्रश्न 7वा.
मंदिरातल्या घंटेचा नाद दूरवर ऐकू येतो. नाद हा शब्द अधोरेखित करण्यात आलेला आहे. त्यासाठीचे 4 पर्याय आहेत. 1 छंद, पर्याय 2 नावड, पर्याय 3 फरक आणि पर्याय 4 आवाज. सांगा, मंदिरातील घंटेचा नाद दूरवर ऐकू येतो. नाद कुठल्या अर्थानं आला या ठिकाणी? तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 आवाज. बरोबर ना? ज्यांचे उत्तर अचूक आले त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा प्रश्न 8वा. खोटे बोलणाऱ्या संजूची पुरी खोड मोडली. पुरी हा शब्द या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेला आहे. त्यासाठीचे 4 पर्याय. पर्याय क्रमांक 1 पुरी, पर्याय क्रमांक 2 पूर्ण, पर्याय क्रमांक 3 अपुरी आणि पर्याय क्रमांक 4 सवय. सांगा, काय अचूक उत्तर असणार आहे? पुरी कुठल्या अर्थाने या ठिकाणी वापरलेला आहे? तर ते वापरलेलं आहे, बरोबर, सांगा बर, पूर्ण. संजूची पूर्ण खोड मोडली. बरोबर ना? त्यानंतर बघा प्रश्न 9वा. नावेतील माणसाचे नाव काय आहे? आणि नावे या शब्दाला अधोरेखित करण्यात आलेलं आहे. त्यासाठी पर्याय आहेत खाली 4. पर्याय क्रमांक 1 होडी, पर्याय क्रमांक 2 सर्वनाम, पर्याय क्रमांक 3 विशेषनाम आणि पर्याय क्रमांक 4 आगबोट. नावेतील माणसाचे नाव काय आहे? तर नावसाठी काय असणार आहे पर्याय? सांगा बरं अचूक. बरोबर आहे, तर तो असणार आहे पर्याय क्रमांक 1 होडी. नावेलाच होडी असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न 10वा बघा. उशिरा आलेल्या संजूला सरांनी चांगलाच दंड केला. पर्याय क्रमांक 1 बाहू, पर्याय क्रमांक 2 गुन्हा, पर्याय क्रमांक 3 काठी आणि पर्याय क्रमांक 4 शिक्षा. दंड हा शब्द या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेला आहे. तर दंडसाठी कुठला शब्द वापरला जातो? शिक्षा. बरोबर ना? बघा प्रश्न 11वा. भाजीवाल्याचा भाव न पटल्याने काकीच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. बघा आता या ठिकाणी इथं पण भाव शब्द आलाय, इथं पण भाव शब्द आलाय, पण हा शब्द अधोरेखित करण्यात आलेला आहे आणि यासाठीचा आपल्याला अचूक पर्याय दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे. भावसाठी बघा भावना, पर्याय क्रमांक 2 दर, पर्याय क्रमांक 3 किंमत आणि पर्याय क्रमांक 4 विचार. सांगा बरं काय असणार आहे अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर असणार आहे चेहऱ्यावरील काय असतात रे? भावना. बरोबर ना? मग पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 12वा. प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. बघा प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. तर हार हा शब्द या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठीचे खाली 4 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 माळ, पर्याय क्रमांक 2 पराभव, पर्याय क्रमांक 3 दागिना आणि पर्याय क्रमांक 4 ओझे. तर सांगा अचूक पर्याय. तर या ठिकाणी अचूक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 माळ. बरोबर ना? ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 13वा. काय 13वा? वेगळा शब्द ओळखा. आता बघा कसा शब्द म्हणजे प्रश्न कसा वेगळा विचारला आहे. आणि बघा 4 पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 वेळ, पर्याय क्रमांक 2 काळ, पर्याय क्रमांक 3 यम आणि पर्याय क्रमांक 4 देव. सांगा बरं यातला वेगळा शब्द कोणता असणार आहे? तर यातला वेगळा शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 4 देव. बरोबर ना? कारण काळ, वेळ, यम हे मृत्यूसाठी साधारणतः शब्द वापरले जातात, परंतु देव हा शब्द या ठिकाणी वेगळा आहे. त्यानंतर बघा प्रश्न 14वा. गटात न बसणारा पर्याय निवडा. बघा आता काय दिलेत या ठिकाणी आपल्याला पर्याय. पर्याय क्रमांक 1 जलद, त्यासाठी लवकर, ढग, पर्याय क्रमांक 2 सुमन, फूल, सुगंध, पर्याय क्रमांक 3 तीर, काठ, बाण आणि पर्याय क्रमांक 4 सूत, धागा, सारथी. सांगा बरं कुठला वेगळा पर्याय वाटतोय तुम्हाला यातला? तर यातला वेगळा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 सूत, धागा, सारथी. ज्यांचे अचूक उत्तर आले त्यांचं अभिनंदन. आणि बघा आता शेवटचा प्रश्न बघूया. हा शेवटचा प्रश्न कोणाला सोडवता येतोय आणि हा शेवटचा प्रश्न सोडून कोणाला जास्तीत जास्त मार्क्स मिळत आहेत किंवा कोणाचे 15चे 15 प्रश्न बरोबर येत आहेत. बघा प्रश्न 15वा. पात्र या शब्दाचा अर्थ नसणारा पर्याय ओळखा. बघा पात्रसाठी पर्याय क्रमांक 1 भांडे, पर्याय क्रमांक 2 नदीचे पात्र, पर्याय क्रमांक 3 पक्ष आणि पर्याय क्रमांक 4 योग्य. पात्रासाठी भांडे शब्द वापरला जातो का रे? बरोबर वापरला जातो. नदीचे पात्र हो. पक्ष
आणि बघा योग्य, पात्र म्हणजे योग्य पण होतं आहे. म्हणजे या ठिकाणी पात्र या शब्दाचा अर्थ नसणारा शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 पक्ष. ज्यांचं या अचूक उत्तर आलं आहे त्यांचं अभिनंदन. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण भिन्न एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असलेल्या घटकावरील चाचणी या ठिकाणी सोडवलेली आहे. या चाचणीमध्ये कोणाला जास्तीत जास्त मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी मार्क्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि आपण जे हे व्हिडिओ करतो आहे या व्हिडिओ बाबतीत काही कोणाच्या सूचना असतील तर त्या सूचना देखील आवर्जून कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.